प्रचार अथवा प्रसार करीत नाही. धूम्रपान व मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे. नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करू. अमुदा सहसू मंडळ छत्रपती संभाजीनगर सहर्ष आणि सवने सादर करत आहात 2 अंकी नाटक. लेखक शैलेंद्र टिकारिया, निर्माता अंजना ठक्कर, अधीक्षक अभियंता, दिग्दर्शक योगेश देशपांडे, नेपथ्य श्रीमती अनुपमा जाधव, श्री रवींद्र धनवे, प्रकाश योजना आदिनाथ भाले, विक्रमसिंग राठोड, संगीत बाबासाहेब मोटे, नागेश जवळे, रंगभूषा महेंद्र वाकळे, शशिकांत इंगळे, वेशभूषा रमेश केसरे, अमित गंगवार, व्यवस्थापक श्री रवींद्र धनवे, सहव्यवस्थापक श्रीनिवास तिरके, कलाकार डॉक्टर प्रणव शशिकांत इंगळे, सबनीस स्मित कुंमटकर, डॉक्टर नवीन हेमंत कुमार शार्दूल, डॉक्टर विशुदा घनश्याम गायकवाड, परांजपे छत्रपती मस्के, श्वेता परांजपे, हर्षदा जाधव, निकिता परांजपे, जागृती दीक्षित. तर अहुदा सहसू मंडळ छत्रपती संभाजीनगर सहर्ष आणि सवने सादर करीत आहोत अपेक्षांना अनपेक्षित वळण देणारे एक 2 अंकी नाटक. संमोहन तज्ञ. आपल्या देशात संमोहन शास्त्राला फार वाव आहे. पण माझं मात्र तसा मी एमडी फिजिशियन सुद्धा होतो. पण हिप्नॉटिझमच्या माध्यमातून अनेक असाध्य आजार अनक्युरेबल डिसीजेस बरे करण्यात मला यश मिळालं, नाव मिळालं, प्रसिद्धी मिळाली. माझी प्रॅक्टिस छान सुरू. देशभरातूनच नव्हे तर विदेशातूनही अनेक रुग्ण माझ्याकडे यायचे. जगात सर्वात सुखी सर्वात संपन्न असं जर कोण हे जर कोणी मला विचारलं असतं तर मी निर्धास्तपणे सांगितलं असते की हो, मीच. सगळं काही मनासारखं अगदी कालपर्यंत. पण अचानक ती घटना घडली. एवढी औचित की विचार करायला सुद्धा वेळ मिळाला. एखादी गाडी सुसाट वेगाने धावत असताना भला मोठा डोंगरासमोरून सटकन ब्रेक लागतो आणि प्रवास थांबतो. कसं माझं झालं. पण माझा प्रवास थांबला नाहीये, संपलाय. आता मला सांग, मी स्वतःला सावरू शकलो नसतो का? सारखी पिता घडली, सारा चालपेक्षित.
The great hypnotist. Nice to meet you. Please come. Yeah, बसा. प्रणव, सबनीचे काल होते ऐकत आहे. आणि विशेष म्हणजे त्यांना hypnotism बद्दल भारी होतं. मी विचार केला एकदा पुजारी त्यांची भेट घालूनच जाईल. आणि बरं का सबनीस, माझं काम संपलं आता. आता उघडू शकता तुम्ही तुमच्या शब्दांचं लाटकोड यांच्यासमोर. शंकांचं गाठोड म्हणजे लेखकांसोबत राहून तू सुद्धा आता साहित्यिक भाषा बोलायला लागला तर. बरं विचार सॉरी काय उघडा तुमच्या शंकांचं गाठोड. नेमकी कशी असते म्हणजे मनुष्यावर त्याचे काय परिणाम होतो दुष्परिणाम होऊ शकतात. तुझी समजून बोलू काय म्हणजे प्रत्येक मानवी मेंदूची रचना ही अतिशय क्लिष्ट असते. गुंतागुंतीची असते, खचकट असते. प्रत्येक मेंदूची डिझाईन ही वेगळी असते. त्यामध्ये असे अनेक टप्पे असतात. मला असं नीटचं समजणार नाही. थोडं आणि सोपं करून सांगता येईल का? ठीक. हे बघा, इकडे या मानवी मेंदूच्या आकृतीकडे बघा. ठीक आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला यामध्ये असे अनेक टप्पे दिसतात. आपण ढोबळ मानेल त्यांना कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड असं समजू शकतो. यामधला जो कॉन्शियस माइंड जो असतो हा फक्त 10% ऍक्टिव्ह असतो. जो सबकॉन्शियस माइंड असतो हा 50% ऍक्टिव्ह असतो आणि जो अनकॉन्शियस माइंड असतो तो 40% ऍक्टिव्ह असतो. म्हणजे एखादी घटना आपण मरेपर्यंत आपल्या आठवणीत असतो आणि काही घटना आपण सबशेल विसरून जातो. विस्मृतीच्या कप्प्यात त्या कुठेतरी गडद होऊन जातात. त्या आपल्या कॉम्प्युटरमध्ये ते रिसायकल बिल वगैरे नसते तसाच दाखवतो. जसं रिसायकल बिल मधून आपण डेटा रिकव्हर करू शकतो अगदी त्याच पद्धतीने हिप्नॉटिझमच्या माध्यमातून हा लुप्त झालेल्या स्मृती आपल्याला रिकव्हर करता येऊ शकतो. डॉक्टर, हा? या माध्यमातून कोणकोणते आजार रिलॅक्स करता येतो? बरेच आजार आहे. म्हणजे मानसिक आजार आहे, स्मृतिवैश आहे, फोबिया आहे, डिप्रेशन आहे, अशा अनेक डिसऑर्डर्समध्ये याचा फायदा होतो. म्हणजे एखाद्याला हिप्नोटाइज करायचं आणि त्या माध्यमातून त्याच्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या असतील त्यांना रिकॉल करायचं आणि मग हिप्नोटिझमच्या माध्यमातून त्यावरती उपचार करायचे. म्हणजे अशा प्रकारे अनेक सायकोलॉजिकल डिसऑर्डर सुद्धा आपण बऱ्याच करू शकतो. प्रणव, म्हणजे एखाद्याच्या भूतकाळ घडलेली अशी घटना जिथे आम्ही जबाब तिथपर्यंत त्याला नेता येऊ शकतो हो आणि विषाद येणाऱ्या अनुभवांची त्याला अनुभूती देता येऊ शकते. यस अर्थात पण मानसिक रूपाने. हा प्रणव, आत्ता माझ्या शंकेचं मीच. तुला तर माहितीच आहे मला लहानपणापासून कशा ट्रीटमेंट आहे. माणूस जेव्हा मरतो म्हणजे एक्झॅक्ट ती प्रक्रिया जेव्हा सुरू असते तेव्हा त्याला काय वाटत असेल, तेव्हा त्याला काय अनुभवत असतील. त्यालाच तर पुन्हा पूर्ण बोला. म्हणजे हा प्रश्न याने मला आतापर्यंत 100दा तरी विचारला असेल. अरे प्रणव, मला ही एक प्रक्रिया हे तरी मान्य आहे. हो बाबा. अरे मग कुठली प्रक्रिया घडत असताना काही नाही होत असेल की नाही. अरे बाबा उदाहरण सबनीस आपल्याला जेव्हा ठेचलं तेव्हा वेदना होतो. अरे तुम्ही प्रक्रिया केलं तर हसू येतो. अगदी त्याच प्रमाणे एखाद्याच्या मृत्यूची प्रक्रिया सुरू असताना त्याला काही ना काही अनुभवत असतील की नाही. अरे येत असतील पण मग त्याचा आणि हिप्नोटिझमचा काय संबंध आहे? संबंध आहे. संबंध आहे म्हणूनच एखाद्याला संमोहित करायचं, त्याला मृत्यूच्या स्टेजला आणायचं, नको त्याला विचारायचं तुला काय दिसतंय, तुला काय अनुभव येताय. अरे तेव्हा काय होईल. काही होणार नाही. म्हणजे काहीही साध्य होणार नाही. अरे मृत्यूबाबत प्रत्येकाच्या कल्पना ह्या वेगवेगळ्या असू शकतात. आता आपण एखादा हिप्नोटाइज केलं आणि त्याला सांगितलं की तू आता मरतोय, तर तू काय खरोखर थोडीच मरणार आहे? आणि समजा आपण त्याला त्याचे अनुभव विचारले तर मृत्यूबाबत त्याच्या ज्या काही संकल्पना असतील की नाही त्यालाच तो एक्सप्लेन करेल. त्यामध्ये वास्तव असणारच नाही ना. तू माकड आहेस.
तुझ्यावर तुझ्या क्षमतेवर 100% विश्वास आहे. हे बघ, विश्वास आणि क्षमतेने काय होत असते ते तो प्रयोगासाठी कोणाला लागते की? यावर बघूया आता वरी प्रयोगाला तयार आहोत. अरे हे बघ, मी प्रयोगाला तयार आहे पण तुझ्या समोर कोणी पाहिजे की नाही? आता मी तुला करतो पण मी तुझ्यावर करतो प्रयोग, तर तू झाला का तयार? मला एक सांग, तू प्रयोगाला तयार आहेस का? अरे बाबा, मी तयार आहे पण हा प्रयोग मी करू कुणाला? मी तयार आहे डॉक्टर. काय? मी तयार आहे. तुम्ही माझ्यावर हा प्रयोग करू शकता. बघा, समीस, जर घरचं सत्य झालं तर? चिंता नको डॉक्टर. आणि तसं काय झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी माझी. वाटल्यास मी देतो तसं. असं नाहीये नुसतं समीस, पण हा जसा वकील म्हणतो ना, त्या पद्धतीनं हा प्रयोग जगात यापूर्वी कोणी केलेला नाहीये. अरे मग तू कर ना हा प्रयोग. जगात पहिल्यांदा करायला काय हरकत आहे? अनो विचार कर. जगात मृत्यूचा अनुभव सांगणारा तू पहिला व्यक्ती असशील. इतिहासात नोंद होईल तुझी. आता तर मी सुद्धा तयार आहे. प्रणव, तू हे करू शकतोस. ठीक. करूया. केव्हा करायचं? शुभस्य शीघ्र. आज आताच. तुम्ही दोघं काय वेडे झालात का? नवीन तुला तरी कळतंय का? यू आर डॉक्टर्स. बघा मिस्टर सबनीस, असा काही प्रयोग करायचा तर मला आधी काहीतरी रिसर्च करावा लागेल, अभ्यास करावा लागेल. पण एवढं सोपं नसतं ते. डॉक्टर एक मिनिट. काय? बाबू, मला आज रात्री फॉरेनला जायचं. तिकडे माझी कॉन्फरन्स. पुढे महिनाभर मी तिथंच राहणार आहे. त्यामुळे पुढे महिनाभर मला वेळ देता येणार नाही. जो प्रयोग करायचा ना आजच करावा लागेल. हे बघ, बघ. अरे प्रणव, कर ना हा प्रयोग. अरे आता तो सबमिट सुद्धा तयार आहे. आता तू का भाव खातोस? प्रणव, trust me, this will be a huge success. तू फक्त एकदा म्हण. प्रणव, please, तू एकदा म्हण. ठीक आहे, करूया आपण. आणि आत्ताच करू. हे होईल ना बात. या मिस्टर सबनीस. आणि इकडे एक कन्सेंट फॉर्म आहे. त्या कन्सेंट फॉर्मवरती साईन करा. मिस्टर सबनीस, मला असं वाटतं साईन करण्यापूर्वी तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. आता कसला विचार डॉक्टर? माझ्या मित्राने तुमच्याबद्दल सर्व काही सांगितलं. माझा तुमचा पूर्ण विश्वास आहे. खरंच आहे. आणि नवीन, तू सुद्धा तिथे विटनेस म्हणून साईन करा. आणि एक काम करा, आपले मोबाईल फ्लाईट मोडवरती टाका. कारण प्रोसिजर करताना मला कुठलाही डिस्टर्बन्स नको. गणेश, आणि मी एक प्रोसिजर करतो. त्यामुळे मी बेल वाजवल्याशिवाय कुणालाही आत सोडायचं नाही. समजलं ना? मिस्टर सबनीस, तिथे रिप्रेझेंटेटिव्ह चेअरवरती जाऊन बसा. आणि नवीन, मी इथेच बसायचं. त्याच खुर्चीवर. आणि मी विचारल्याशिवाय काहीही मध्ये मध्ये बोलायचं नाही. मिस्टर सबनीस, आर यू रेडी? I'm ready, डॉक्टर. बाबू, प्रयोग झाल्यानंतर मी काय अनुभव साधले ते मला नीट व्यवस्थित सांगायचे होतात. ओके. बाबू, नवीन, मला हे नको वाटतं तुला बाबू या नावाने हात मारतात. त्याचं काय डॉक्टर? त्याला फक्त मीच बाबू म्हणतो. बरं. आधी बाबू मोशाय म्हणायचं, पण नंतर हळूहळू त्याचा बाबू झाला. अरे वा, पण बाबू इथेच बसायचं ना आणि मध्ये मध्ये बोलायचं. नाही. मिस्टर सबनीस, हा. आता एकदम रिलॅक्स. आणि एक काम करा. असं दीर्घ श्वास घ्या. सोडा. इन
तुम्ही आता झोपणार आहात. मिस्टर सबनीस, तुम्ही आता झोपणार आहात. पण तुम्हाला माझा आवाज ऐकू येत आहे. फक्त माझाच आवाज ऐकू येत आहे. मी जे सांगेल तेच तुम्ही करणार आहात. मी विचारेल त्याच प्रश्नाची उत्तरं तुम्ही देणार आहात. तुमचं नाव? श्रीधर सखाराम सबनीस, तुमचं वय? 42 वर्ष. मिस्टर सबनीस, आता तुम्ही 24 वर्षांचे आहात. मागे फिरत आहात. उठा मिस्टर सबनीस. मागे फिरा सबनीस. शिटी वाजवा सबनीस. मागे वळा सबनीस. Stop. खुर्चीकडे वळा आणि खुर्चीवर बसा सबनीस. तुम्ही आता 8 वर्षांचे आहात. शाळेत आहात. सांगा काय दिसतंय? गणिताचा तास सुरू आहे. बाईने मला बागेवर उभं केलंय. खुर्चीवर बसा सबनीस. खुर्चीवर बसा सबनीस. सबनीस, खुर्चीवर बसा. पाच श्रीधर. ओ, पाच श्रीधर. आता तू कुठे आहेस? शाळेत, बागावर. पाच श्रीधर. आता तू मोठा झाला आहेस. 42 वर्षांचा आहेस. तुझं नाव श्रीधर सखाराम सबनीस आहे. मिस्टर सबनीस, ओ, खुर्चीवर बसा. मिस्टर सबनीस. आता मी प्रयोगाला सुरुवात करतो. मिस्टर सबनीस, आता नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही आता मरणार आहात. तुम्ही आता मरत आहात. तुमच्या मरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मी तुम्हाला मरू देणार नाही. तुम्ही
मी गळफास डॉक्टर. मला आता सांग डॉक्टर. मला मला खूप भीती वाटते डॉक्टर. कोणतरी मला त्याचं मारलं डॉक्टर. कोणतरी मला मारलं वाटतंय. मारलं की खाऊन कोणतरी केलं. प्रकाशात पांढरं शुभ्र वलय. ते इकडे काय डॉक्टर. ते इकडे काय डॉक्टर. डॉक्टर रिलॅक्स. एकदम रिलॅक्स. शांत. एकदम शांत.